सो हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू ट्रेडिंग फोर्ट. आणि आज आपण ॲनालिसिस करणार आहोत प्रत्येक करन्सीचं आणि गोल्डचं. येणारा हा वीक गोल्डसाठी कसा असेल. काल निफ्टीमध्ये सगळेच जण बाईंगला बसले होते आणि जवळपास खूप साऱ्या जणांचा प्रॉफिट झालेला आहे, चांगली गोष्ट आहे. पण आता नेक्स्ट वीकमध्ये काय होईल याची आपण प्लॅनिंग करूया, ठीक आहे. सो हा वीकमध्ये बाईंग यायचं कारण सिम्पल आहे. जसं की आपण लास्ट वीकमध्ये पण डिस्कस केलं होतं की हा एक स्ट्रॉंग सपोर्ट लेवल आहे डेच्या टाईम फ्रेमचा. त्याचबरोबर इथे इन्व्हेस्टमेंटसुद्धा झाली होती, तर ह्या लेवलवरनं बाईंग येणं स्वाभाविक होतं, ठीक आहे. लेवल प्लस न्यूज, त्यामुळे ही मोठी मुवमेंट तुम्हाला बघायला भेटलेली दिसते, ठीक आहे. सो आता इथून पुढे मार्केट ही रॅली कंटिन्यू करेल का डाऊन साईड जाईल याचा आता आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊयात, ठीक आहे. करंटली मार्केट जिथे सस्टेन करते ती म्हणजे ही लेवल. आता तुम्ही जर बघितलं तर इथं डेचा एक रेजिस्टन्स एरिया, ठीक आहे. सो येणारा मंडे मध्ये दोन पॉसिबिलिटीज आहेत ज्या की आपण आज डिस्कस करतोय. त्याच्या आधी थोडंसं आपण टाइम फ्रेम बघूयात. सो इथं तुम्ही बघू शकता की डेच्या रेजिस्टन्स लेवलला इथे एक इनसाइड कॅन्डल झालेली आहे, याला म्हणतो आपण काय, बेरिश इंगल्फिंग कॅन्डल, ठीक आहे. सो इथून मला असं वाटते की उद्या म्हणजे मंडेला मार्केट निगेटिव्ह नोटला चालू होईल, ठीक आहे. कारण आपण इथे बघू शकता की इथे एक लास्टचा सपोर्ट हा आहे आणि इथे मार्केट येईपर्यंत एक 300 पिप्सची मुवमेंट सकाळी सकाळी चालू होऊ शकतो. जेव्हा मार्केट ओपन होईल तेव्हा आपल्याला एक फॉल बघायला भेटू शकतो. आता फॉल होताना हा डायरेक्ट कधीच होणार नाही, ठीक आहे. तात्पुरती मी ही लेवल डिलीट करतो. त्याचबरोबर इथे आता एक चांगली लेवल पाहिजे, ठीक आहे. सो मला असं वाटते की मार्केट ह्या लेवलला येईल जिथे एक सप्लाय झोन सुद्धा आहे आणि या लेवलपासून खाली येऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर इथपर्यंत का, तर हे बघा, हे लेवल टॅप न होता मार्केट खाली गेलेलं आहे. सो इथपर्यंत मार्केटला जायचे चान्सेस आहे, म्हणजे हा आपला काय होईल, एक स्ट्रॉंग सपोर्ट होऊ शकतो. ओव्हरऑल मोमेंटम बुलिशच राहणार आहे. सो बट मार्केटमध्ये जी बाईंग झाली आहे तिची रिकव्हरी स्लो होत चालली आहे. सो मला वाटतं की मार्केट येत्या ट्यूजडेपर्यंत इथे येऊ शकतं किंवा फर्स्ट डे ऑफ मंडे इथे येऊ शकतं. तर जर आपल्या प्लॅनच्या विरोधात झालं, म्हणजे मार्केटने जर बाईंग पकडली, तर आपण पुढे जी बाईंग जी की ट्रेंडमध्ये आहे मार्केट, त्या ट्रेंडला पण नेक्स्ट पुढे जाऊ शकतो. हे सुद्धा बघूयात. तर तुम्ही इथं बघताय हा एक प्रिव्हियस हाय आहे इथे, ठीक आहे. आणि त्यानंतर मध्ये काहीच नाही आहे मार्केटला. सो मार्केट इथे तुम्हाला ह्या एक वीकपर्यंत बघायला भेटू शकतं, ठीक आहे. मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे. सो मी तर म्हणेन की जरी निगेटिव्ह नोटला मार्केट चालू होईल, बट ओव्हरऑल मुवमेंटला तुम्ही बाईंगच प्रिफर करा, ठीक आहे. आता त्याबरोबर येणाऱ्या ह्या वीकमध्ये काही न्यूज आहेत का, आपण तेही बघूयात. तर आज 8 ऑगस्ट, त्यानंतर मंडेला काय नाही आहे, ट्यूजडेला सुद्धा काय नाही आहे, बट वेनसडेला CPI न्यूज आहे. तो एक मोठा इव्हेंट आहे या येणाऱ्या वीकमध्ये, त्याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देऊ. त्यानंतर गुरुवारी सुद्धा PPIची आहे, बट आणि ही एवढी इम्पॅक्टफुल नसते मे बी. सो एक न्यूज आहे वेनसडेला, तोपर्यंत कॅपिटल सिक्युअर करून ठेवा, ठीक आहे. सो तुम्हाला कळलं की काय होऊ शकतं, मार्केट इथून खाली नाहीतर या लेवलपासून वरती. आता त्यानंतर आपण बघूयात BTC. सो BTCला जर आपण डे लेवलवर मार्किंग केल्या, तर सध्या लास्ट वीकमध्ये मार्केटने कंटिन्युअस बाईंग मोमेंटम पकडला होता.
तुम्ही जर बघितलं तर इथून सपोर्टपासून जे मार्केटने बाईंग पकडली आहे ती कंटिन्यू केलेली आहे. ठीक आहे, विदाऊट रिझन मार्केटमध्ये काहीच नाही होत, काही ना काहीतरी तिथे एक सपोर्टला किंवा एक सपोर्ट असतो. ठीक, आता पुढे तर इथे थोडं आज मार्केट खेळणार आणि त्यानंतर मला असं वाटते ही लेवल ब्रेक करून मार्केट अपसाईड जाऊ शकतं. सो ह्याच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल्स आहेत त्या राऊंड फिगर आपण ह्याला 62,000 पर्यंत 67,000 पुढे एक लॉजिकल नंबर सुद्धा आहे. ठीक आहे, सो इथून एकदा इथे खाली येऊन परत मार्केट अपसाईडला जाऊ शकतो. ठीक आहे, 1 आवरला सुद्धा आज मार्केटमध्ये व्हॉल्यूम नसल्यामुळं तुम्ही बघू शकता कॅन्डल्स कशा तयार झाल्या आहेत. सो माझा असा मूव आहे की मार्केट इथे एकदा परत येऊन अपसाईडला जाऊ शकतो, नाहीतर इथे एक FVG टॅप आहे. सो इथूनच वरती जाऊन अपसाईडला टॅली करू शकतो. ठीक आहे, आता आपण बघूयात युरो USD. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण ड्रॉइंग्स रिमूव्ह करूयात आपण. जे जे तुम्हाला इम्पॉर्टंट करन्सी आहेत ते तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे, इथे बघू शकता ही एक लेवल सप्लायची इथे पेंडिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इथून एक फॉल येऊ शकतो आणि त्याचबरोबर जवळचा बाईंग एरिया हा असणार आहे डेचा. ठीक आहे, ओव्हरऑल बघितलं मार्केट सेलिंगच प्रिफर करत आहे. ठीक आहे, कालची पण जी बाईंग झाली ती एक थोड्याच का म्हणजे एक न्यूजमुळे झालेली आहे आणि ह्या लेवलपासून मार्केटने अपसाईडला मुवमेंट दिलेला आहे. त्याचबरोबर 1 मिनिटला तुम्ही बघू शकता 1 आवरला की एवढं काही क्लिअर स्ट्रक्चर नाही आहे. मार्केटने त्यानंतर एक अख्खा दिवस असा घालवला आणि संध्याकाळी एक कॅन्डल दिलेली आहे. एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर सुद्धा झालं आहे. सो मला असं वाटते की 15 मिनिटला जर मी गेलो तर इथे एक पॉज होऊन आपण ॲटलिस्ट एवढी सेलिंग तरी बघू शकतो. ठीक आहे, या मुवमेंटपर्यंत म्हणजे एक अशा पद्धतीने युरो USD करेल आणि तिथून नंतर मग त्याची शार्प मूव देईन. ठीक आहे, तर हे जे आपले मेजर आहेत गोल्ड, बिटकॉइन आणि युरो USD याचा व्ह्यू मी आत्तापर्यंत शेअर केला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कॅडने शार्प फॉल केला. ऑब्विसली जर डॉलरवरती जातोय, गोल्डवरती जात आहे आणि युरो वगैरे वर गेले तर कॅड खाली जाणारच. ठीक आहे, या मोमेंटला मला एकदा चेक करू द्या. इथे बाईंग एरिया आहे आणि मार्केट त्या बाईंग एरियापासूनच वर चाललाय. लिक्विडिटी ग्रॅप झालेले आहेत बऱ्यापैकी. हा शार्प फॉल जर मी याचा 50% काढला तर हा इथे येतोय, म्हणजे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ट्रेड तुम्ही बघू शकता मंडेला. ह्या लेवलच्या वरती बाईंग आणि ह्या लेवलच्या वरती सेल खाली. ठीक आहे, त्यानंतर ऑइल सध्या न्यूजचे काही मला चान्सेस दिसत आहेत थोड्या प्रमाणात, तर बट मोठी टाईम फ्रेम बघितली तर सेलिंगमध्ये प्रेशर आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता की एक जुना लेवलवरूनच ते खाली चाललेलं आहे. सो ऑइलमध्ये आपण सेलिंग बघू शकतो, ऑइलमध्ये सेलिंगला चान्स आहे. बाकी युरो JPY वगैरे या करन्सीज आत्ता सेलिंग लेवलला आहेत. सो इथून सेलिंग एक्सपेक्टेड आहे. नंतर मार्केट W करून अपसाईड जाऊ शकतो. बाकी अजून काय कोणत्या एवढ्या महत्त्वाच्या करन्सीज नाही आहेत. सो आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे गोल्डचं मी तुम्हाला सांगितलं की इथून एक सेल करून मार्केट ओव्हरऑल बुलिश मोमेंटम कॅरी करणार आहे किंवा करू शकतो. ठीक आहे, सो आपले विकली ॲनालिसिस इथंच थांबते. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर इन्स्टाला किंवा टेलिग्रामला आपल्याला DM करा आणि जर आपल्या बॅचेस चालू होणार आहेत त्याचीही माहिती तुम्हाला मी
तिथे प्रोव्हाइड करेन. चांगले ट्रेड करा, पॉझिटिव्ह ट्रेड करा. अकाउंटमध्ये लॉस करत असाल तर ब्रेक घ्या. जर काही डाऊट असतील तर मी तिथे आहे. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट. धन्यवाद.